आपण गेल्या वर्षीपासून ह्या रानाला आपण ठिबकचा वापर केलेला आहे. तर आपण यंदा या ठिबकवर आपण नवीन आणलेलं आहे आणि याच्यावर आपण आता ही ऊसाची लागवड आपण केलेली आहे. या ऊसाला आता 1 महिना झालेला आहे. तर तुम्हाला याच्यात दिसत असेल शेजारी बघा ताई, आपली ही बिगर सरी पाडता आपण न सरी पाडता आपण डायरेक्ट रोटा मारून याच्यामध्ये ठिबक आतरून आणि ठिबकचं अंतर घेऊन ठिबकवर आपण ऊस लावलेला आहे. तर याच्यामध्ये तुम्ही मध्ये बघा, मध्ये काय दिसतं तुम्हाला, सारे ढेकळेच आहेत. म्हणजे एवढे ढेकळे येतं का आपल्याला चालता येत नाही याच्यात. आणखीन पण मोठा मोठा ढेकळे येते त्याच्यात, आपल्याला आणखीन पण चालता येत नाही म्हणावं असं. आणि इथं बघा तुम्ही ठिबकचा फायदा. आपण जे ड्रिपर असतं आपण हे ठिबकचं, याचं अंतर आहे जवळपास 18 इंच, म्हणजे किती, दीड फुटाचं अंतर आहे याच्यामध्ये. काही ठिकाणी 15-16 इंच, असं 18 इंचच्या आतमध्ये याचं अंतर आहे ड्रिपचं. तर त्याच्यावर आपण एक डोळा पद्धतीनं आपण हे जे ऊस आहे ह्याची कांडी आपण किंवा टिपरू आपण या जिथं जिथं ठिबक होतं त्या ठिकाणी आपण दाबलेलं आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही बघा आता याच्या भोवतालीच एवढ्या जाग्यातच एवढं जे सर्कल आहे एवढ्याच जागेमध्ये याचं पाणी आहे. बाकी घरी तर बघा तुम्ही सरीमध्ये 5 फुटी मध्ये सरी आहे. म्हणजे सरी नाही म्हणतात, पण अंतर आहे बुवा ह्या आणि त्या ड्रिपचं अंतर आहे. तर याच्यामध्ये बघा तुम्हाला अजिबात पाणी नाही. त्याच्यामध्ये आपली जमिनीची, आता मला नाही सांगता यायचं काही, मी काय अभ्यास केलेला नाही आहे, पण आपली जमीन हमेशा वापशीवर राहते. कारण की याच्या आसपास इकडे जमीन कोरडी राहते आणि एवढ्याच जागा त्याला आपल्याला पाणी मिळतं आपल्या रोपाला. तर आपण हा नवीन प्रयोग केलेला आहे ऊसाबद्दल. आणि आता ह्या ऊसाला तुम्हाला दिसतं, ऊस याला 1 महिना आता झालेला आहे आपल्याला कंप्लीट. पण याचं व्हिडिओचा असा विषय झाला, आता सध्या पाणी चालू आहे बघा ठिबकमधून. तर याचा विषय असा आहे का आपल्याला सशाचं या डागवण असल्यामुळं खूप त्रास आहे. त्याच्यामुळं आपल्याला म्हणावं अशी ऊसाची उगवण क्षमता चांगली आहे. आपण एक डोळा पद्धतीनं आपण व्यवस्थित लागवड केलेली. आपले जेवढे आपण एक डोळा पद्धतीने कांड्या लावलेल्या आहेत त्याची उगवण क्षमता ही भरपूर झालेली होती. त्याच्यामुळे त्याच्यात काही वाद नाही. पण विषय आपला असा आहे, आपलं डागणाच्या साईडला असल्यामुळं क्षेत्र सारे सशाचं आपल्याला ताण आहे. त्याच्यामुळं म्हणजे उगवण क्षमता चांगली होऊन पण आणि उगवल्यानंतर पण आपल्याला रानात असं म्हणावं असं ऊस दिसत नाही. कारण की त्याचं कारण त्याचे का आपला ऊस 15 दिवसाच्या आतच आपला ऊस निघाला सुरू झाला. तर आपण एक व्हिडिओ टाकलेला आहे, जवळपास 7-8 दिवसानंतरच आपले डोळे फुगलेले होते. तर त्याच्यामध्ये आपली उगवण क्षमता ही चांगली झालेली. सशाच्या ताणामुळं रानात म्हणावं असं ऊस अजून महिना होऊन पण दिसतं. तुम्हाला दाखवतो मी. हे बघा आता हे जे कोंब आहे हे उगवलेला आपल्याला सुरुवातीचा उगलेला ऊस आहे. हे 8-10 दिवसापूर्वीच उगलेला असं कोंब आहे. पण हे बघा तुम्ही खाल्लेलं आहे हे कोंब, हे परत उगलेलं आहे. आणि याच्यानंतर हे बघा याच्यामधून फुटवे निघलेले, कारण की त्याला महिना झालेला आहे ऊसाला. तर त्याची आता त्याचं वय झालेलं आहे, त्याच्यामुळे फुटवे ते करणारच आहे. त्यातून त्याला फुटे निघलेले तर. पण हे असा ऊस जर आपला सशाने जर खाला नसता तर आज आपल्या रानात बघा तुम्ही सारीकडे ऊस दिसला असता. तरी आपण त्याचं परत नियंत्रण केलेलं आहे. पण तरी पण जे खायचं त्रास आहे तेवढा आहेच आहे.